शनिवारी शाळा सोडून मी गावी गेलो आणि 6 कोस जमीन तोडून परत आलो. तेव्हा फार थकून गेलो होतो. हे जाण्या येण्याचं काम खरोखरीच कंटाळवाणं होतं. शारीरिक श्रमाचा भाग सोडला तरी एवढा वेळ गाडी वाट तुडवीत येणं मला जिकिरीचं वाटतं. शाळा सोडून निघायचे म्हणजे सकाळी 10-11 वाजत. घरी पोहोचेपर्यंत दुपार टळे. तिथे पोहोचताच आईच्या हातचे जेवून मी कलंडे. तो संध्याकाळपर्यंत. रात्री झोप. रविवारी सकाळचे जेवण होते न होते. दिवस कळतो न कळतो तो परत जाण्याचे वेध लागतात. रात्री झोपते वेळी पुन्हा पुन्हा मी आईला बजावी. आई, पहाटे लवकर जाईन, दशम्या कर. ती बिचारी एक झोप घेऊनच उठे आणि स्वयंपाकाला लागे. चांदण्या उगवायच्या सुमारास पाठीशी दशम्यांची पिशवी मारून मी बनगरवाडीच्या रस्त्याला लागलेला असे. प्रत्येक शनिवारी जाणं येणं हे काही फारशी सुखद गोष्ट नव्हती, पण जावे वाटे. घराची ओढ ही काही वेगळीच गोष्ट आहे. माझ्या या पायपिटीची कणव आयबूला देखील येई. तो म्हणे, मास्तर, बिऱ्हाड कवा करताय? का रे? पोटाचा हाल होतात. लगीन करा आणि बिऱ्हाड करा. लगीन करून बिऱ्हाड करायचे ते पोटाचे हाल होऊ नयेत म्हणून? नाही, पेक्षा लग्नाची तशी जरुरी आयबूला वाटत नसावी. खरे आहे, त्या बापड्याला जे जाणवेल तेच त्याचे बोलून दाखवेल. हाताने तुकडे भाजून खायला कंटाळा कोणा पुरुषाला येत नाही, पण केवळ त्यासाठी सगळं सोडून लग्न करावे असा विचार माझ्या मनातही आला नाही. फार कंटाळा आला म्हणजे एकदा आठवडा मी जाण्याचं टाळत असे. गेलो म्हणजे सोमवारचा मंगळवार करीत असे. एरवी पायपीट चालू होती. या खेपेला उशिरा निघालो होतो. गावात आलो तेव्हा संध्याकाळ झाली ते. मेंढरी अद्याप रानातून परतली नव्हती. या खेपेला रामाचे पैसे मी बदलून आणले होते. सर्व वाटेने येताना दशम्याच्या पिशवीत असलेल्या धनाचे ओझे माझ्या डोक्यावर होते. ती पिशवी गच्च धरून चालताना यावेळी अचानक कोणी आले आणि आपल्याला लुटले तर केवढा भयंकर प्रसंग येईल असे वाटून मागे पुढे बघत मी फार झपाट्याने पाऊल उचलले होते. गावात शिरताच ते ओझे दडपण निघाले. खोलीचे दार उघडून मी दिवा लावला आणि हात पाय धुवून जरा टेकून बसलो. खूप चालून आल्यावर पाय पसरून बसणे ही किती सुखाची गोष्ट असते हे कळण्यासाठी ते अनुभवले पाहिजे. पावसाळी हवेमुळे भिंतीला लोणा आला होता. 4-2 दिवस मोकळी हवा न आल्यामुळे खोली कुबट झाली होती. कोपऱ्यात बसून राहिलेले डास उठले होते. त्यांची कंटाळवाणी गुणगुण चालली होती. मी फार थकलो होतो, कंटाळलो होतो. डोळे मिटायला लागले होते, पण दिवे लागणीच्या सुमाराला झोपणे बरे नव्हे. लक्ष्मी यायच्या यावेळी झोपणे म्हणजे करंट्याचे लक्षण. पण नशीबवान असला तरी थकल्यावर काय करतो? शरीर करंट्याचेही सारखे आणि भाग्यवंताचेही सारखे. ते थकले की विश्रांती मागणारच. ते विश्रांती घेऊ लागले की डोळे मिटणारच आणि म्हणजे झोप आलीच हे बरे नव्हे, हे चांगले नव्हे. हलकेच बसलो होतो तो नीट पडलो. दुखरे शरीर सैल सोडून पडलो आणि डोळेही मिटले. गच्च डोळे मिटल्यावर डोळ्यापुढे झगमगत्या रंगांची वलये का दिसतात? जांभळा, निळा, काळा रंग का दिसतो आणि कशासाठी दिसतो? शाळेत पोरांनी विचारले तर मास्तरांची फजिती व्हायची वेळ. कदाचित त्याचे उत्तर साधे असेल, पण मला ठाऊक नाही. फायनल पास होऊन मास्तर झालेल्या पोराला काय माहीत असणार? पण पोरांनी विचारले तर फजिती. आता बनगरवाडीची पोरी इतकी हुशार नाहीत ही गोष्ट वेगळी, पण शिक्षक म्हणून त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. कारण शोधून काढता आलं पाहिजे. डोळ्यांची रचना कशी असते? आरोग्यशास्त्रात आले आहे सगळं. वाचलेले फार झटपट विसरले जाते. जड झालेले डोळे मिटून बसले. ते उघडेच ना. 4-1 तासांनी मी जागा झालो तेव्हा झिमझिम पाऊस पडत होता. खोलीत दिवा नव्हता आणि उघड्या दारातून झोंबरा वारा आत येत होता. मी उठून बसलो आणि एकाएकी आठवण झाली. ताडकन उठून मी उशाकडची बाजू चाचपली. पिशवी हाताशी लागली आणि तिच्यात पैशाचे गाठोडे नव्हते. माझे काळीज हादरले. अंधारातच मी पुन्हा पुन्हा पिशवी तपासून बघितली. धोतर, सदरा सारे बाहेर उपसले, पण रुपयाचा कठीण स्पर्श हाताला लागला नाही. खिशातली काड्याची पेटी काढून मी काडी ओढली आणि रॉकेल तेलाची चिमणी पेटवली. एखाद्या वेड लागलेल्या माणसासारखा मी पिशवी अंथरूण जमीन चाचपत राहिलो. पैसे गेले त्याला 4-5 दिवस झाले. मी रोजचे उद्योग करीत होतो, जेवत होतो, खात होतो, शाळेत जात होतो, रात्रीच्या सभेमध्येही बसत होतो, पण ते पैसे कसे गेले याचा नुसता अंदाजही मला बांधता येईल. जसजसा विचार करू लागलो तसतसा त्या गुंत्यात मी अधिक अडकत चाललो. पैसे घरून निघताना आपण बरोबर घेतले होते का? वाटेत विसाव्याला बसलो
आणि पिशवीतील गाठोडे पडले असे तर झाले नाही ना? सुरक्षित म्हणून ते गाठोडे आणि दशम्याचे गाठोडे एकत्र केले होते. न जाणो एकटा वाट चलू बघून येता येता वाटेत कोणी फराऱ्यांनी हल्ला केला तर माझ्यापाशी भाकरीच्या गाठोड्याशिवाय काही नाही अशी बतावणी करता आली असती. आता तर दशम्याही गेल्या होत्या आणि रुपये गेले होते. कुत्र्याने भाकरीच्या वासाने गाठोडे नेले म्हणावे काय? काय या येड्या बागड्या दिसणाऱ्या ऐबूनेच काटा काढला? तसे त्याच्या नजरेवरून वाटेना. त्याच्या वागण्यात कसलाही संकोच दिसत नव्हता. मग घरात शिरून पैसे नेले कोणी? 24 तास हाच एक विचार सारखा मनात घोळत राहील. रामाने विश्वासाने मोडायला दिलेले पैसे मी गबाळपणाने घालून बसलो होतो. ते मी खाल्ले नव्हते. तसा विचारही माझ्या मनात आला नव्हता. पण यावर विश्वास ठेवायला रामा तयार झाला असता का? त्याने का तयार व्हावे? उद्या जर मी त्याला जाऊन सांगितले की बाबा रे, तुझे पैसे माझ्या पिशवीतून नाहीसे झाले, तर तो नक्कीच म्हणणार की 10-5 रुपये मोडून आणून या लबाड माणसाने आपण सज्जन आहोत असे दाखविले. आणि जास्त पैसे हातात येतात ते ढापले. हा अखेर वळणावरच गेला. आमच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन याने आपला खिसा भरला. साहजिकच रामा बनगर असे म्हणणार. जो चांगुलपणा मिळवायचा म्हणून मी झटत होतो त्याला हा हा म्हणता सुरुंग लागणार. हा विचार मनात येताच मी फार अस्वस्थ होत असे. कुठून बुद्धी सुचली आणि एवढी रक्कम मोडून आणण्याची जोखीम मी अंगावर घेतली असे मला होऊन जाईल. शक्य असते तर माझ्या पदरचे पैसे मी रामाला दिले असते आणि पैसे गेले ही गोष्ट त्याच्या कानावर घातली नसती. पण एवढे पैसे माझ्यापाशी नव्हते. माझ्या घरात नव्हते. कुणी बाहेरचा कर्ज म्हणून देईल त्याचीही शक्यता नव्हती. चोहीकडच्या वाटा अशा बंद झाल्यावर पुन्हा पैसे कुठे आणि कसे गेले यावर मी विचार करीत राहिले. आणि राहून राहून मला दादूने काही कारस्थान केले नाही ना असा धपका बसला. मास्तराची आबरू घालवण्यासाठी त्याने ही चोरी केली असावी असे मला राहून राहून वाटे. पण मग आजपर्यंत तो गप्प का राहिला याचे कारण मला देता येत नव्हते. गावाहून आल्यापासून काळात रामा मला भेटला नाही असे नाही. तो शाळेत येत होता पण त्याने कधी पैशाचे नावही काढले नाही. मास्तरापाशी असलेले पैसे घरातील पेटीत असल्यासारखेच आहेत. अजून मोड मिळाली नसेल. मिळाली की मास्तर आपणहून पैसे घरी पोचते करील. मग फुकट आपण का शब्द टाकावा? मनाचा हलकेपणा का दाखवावा? अशा विचाराने रामा काही विचारित नव्हता आणि मीही काही बोललो नव्हतो. पण मला चोरट्यासारखे झाले होते. रामा बनगराची नजर टाळावी, त्याच्याशी बोलणे टाळावे, हे गावही सोडावे, या कुणाशी आपली पुन्हा गाठ पडू नये असे मला वाटू लागले होते आणि मी स्वतःवर चिडत होतो. दरम्यान एका दिवशी कारभाऱ्याची काळीशार नात लुगडे फडक फडक वाजवीत माझ्याकडे आली. खोलीत मी एकटाच होतो. दारातून तिने डोकावून पाहिले. एकदा दोनदा तीनदा पाहिले आणि तोंडाला पदर लावून ती बाहेरच उभी राहिली. मी म्हणालो, कोण आहे? मी अंजा. कारभाऱ्याची अंजी काय? होय की. काय काम आहे? आत ये की. अंजी लाजत लाजत आली. तिच्या अंगावर तांबडे भडक असे हातमागाचे लुगडे होते. हिरव्या खणाची चोळी होती. गावात आणि कारभाऱ्याच्या घरी या पोरीला मी अधूनमधून बघत होतो. पण ती अशी लक्ष वेधून घेण्या इतपत नवी तरणी आहे याची जाणीव मला झाली नव्हती. 14वे संपून तिला आता 15वे वर्ष लागले होते. तरी ती 20च्या दरम्यान आहे असे तिचा उफाडा बघून वाटे. अंजीनं उगीच पदर सावरला. ती मुरडली आणि म्हणाली, तालुक्याला कधी जायचं आता मास्तर? आठवडा संपत आला होता. उद्या शनिवार होता आणि इतर कशासाठी नाही पण रामाच्या पैशासाठी तरी गावी जाणं मला भाग होत. जाणार उद्या सकाळी. का? आमचं काम कराल का एक? शनिवारी अनेक लोकांची कामे माझ्यापाशी असत. कुणाचे औषध आणायचे असे, कुणाची नोट मोडून आणायची असे, कुणाची मनी ऑर्डर करायची असे, कुणाचे पत्र लिहायचे असे. सांग की, करण्यासारखं असेल तर करीन. अंजी म्हणाली, माझी एवढी चोळी शिवून आणा. आणि मी गोंधळून बघत असताना तिने मापासाठी जुनी चोळी आणि एक झकास खण माझ्यापुढे टाकला. चोरून करतीये बघा. म्हाताऱ्याला सांगू नका. आमच्या रोजगार करून मी पैसे साठवलं आणि खण घेतला. 2 महिने झालं. अजून शिवणच झालं नाही. शिवून आणा म्हणजे मी पैसे देईन. शिवणावळीच. आणि हो ना म्हणायच्या आतच तो खण आणि ती चोळी तिथेच टाकून अंजी निघून गेली. शनिवारी दुपारी घरी जाताच मी वेळ बघून पैसे गेल्याची गोष्ट वडिलांपाशी बोललो. माझे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी प्रथम मी ही जबाबदारी स्वीकारली याबद्दल मला दोष दिला.
मी समर्थनासाठी म्हणालो, त्याचा विश्वास मला मिळवायचा होता, त्यासाठी मी ही जोखीम घेतली. पण तू असाही विचार करायला पाहिजे होतास की हे पैसे आपल्या हातून गेले तर तेवढे भरण्याची ताकद आपल्यापाशी नाही. आपल्या घरातल्या माणसांपाशी नाही. ते जर भरता आले नाही तर आजपर्यंत मिळवलास तो सगळा विश्वास या गोष्टीपायी जाईल. हे झालं. माझ्या हातून चूक घडली आहे, पण मी तुमच्यापाशी सल्ला मागतो आहे. वडील थोडा वेळ गप्प राहिले. निष्कारण उलाढाली केलेल्या त्यांना खपत नसत. आपले काम बरे, आपण बरे असे असावे. पैशासारख्या जोखमीच्या बाबतीत तर मुळीच पडू नये. पैशामुळे हमखास वाईटपणा येतो, असे त्यांचे नेहमी सांगणे असे. त्यामुळे मी अंगावर आलेली ही भानगड सांगताच ते कठोरपणे बोलले. पण पुन्हा त्यांनाच वाटले असावे की तू केलंस तुझं तू निसर, असं या पोराला सांगणे बरे नव्हे. ते म्हणाले, तू स्पष्टपणे त्या मालकाला सांग की पैसे चोरीला गेले, तुमच्याच गावात गेले. सर्वजण मिळून तपास करूया, चोरी सापडेल. तो फारच खळखळ करायला लागला तर म्हणावं, मी काही कोणी उपरा नाही. घरदार शेतीवाडी असलेला माणूस आहे. सरकारी नोकर आहे, तुझे पैसे परत करी. त्यांनी सांगितले. मलाही पटले. पण असं सांगणं माझ्याकडून होणार नाही असे मात्र राहून राहून वाटू लागले. रामा विश्वास ठेवणार नाही. गाव विश्वास ठेवणार नाही. पोलिसात वरती देऊनही त्याचा उपयोग होईलच असं नाही. निष्कारण गावात शिपाई गोंधळ घालतील, कुणालाही धरून मारहाण करतील. सगळ्या गावाला त्रास होईल. यापेक्षा पैसे गेले हे न बोलता आपल्या पदरचे हवाली करावेत आणि कानाला खडा लावून गप्प बसावे, असाच विचार मनात पक्का होऊ लागला. पैसे कुठून मिळतील याची गणिते सुरू झाली. पण वाट कुठेही दिसेना. 3-4 मित्रांकडे, 1-2 सावकारांकडे मागणी केली. पण मला पोराला एवढे पैसे देणार कोण? कोणी वडिलांचा हवाला मागत, कुणी चक्क नकार देत. फिरून फिरून मी कंटाळलो. 300-350 रुपयेही आपण उभे करू शकत नाही याचे मला वाईट वाटले. माझे तोंड चिमणीसारखे झाले. रविवारी रात्री मी जेवलोच नाही. बराच वेळ झोपी आली नाही. माझी ही तडफड आईने जाणली आणि अंधारात ती उठून माझ्यापाशी आली. हळू आवाजात म्हणाली, राजाराम, जागाच आहेस का रे अजून? मी हो म्हटलं आणि त्याच वेळी तिचा खरबरीत तळवा माझ्या अंगावरून फिरला. हे बघ, पैसे हरवले ते सापडतात का ते बघ. धनगर फार पाठीला लागला तर तुझ्या अजोळी असलेलं माझं घर विक. त्याचे येतील 400-500 रुपये आणि देऊन टाक. आहे काय एवढं काळजी करण्यासारखं? आईच्या या बोलण्याने मला धीर आला. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे. तशी जरूर पडली तर रामाचे पैसे मी भरू शकेन अशी शक्यता निर्माण झाली आणि झाली. गोष्ट रात्रीच्या सभेमध्ये गावापुढे मांडावी असा निश्चय मी मनाशी केला. पण अजूनही या दोन्ही गोष्टी मला अवघड वाटत होत्या. आईचे घर विकणेही मला नको होते आणि पैसे हरवले असे रामाला सांगणेही मला नको होते. चापात अडकल्यासारखी ही अवस्था अशीच राहिली आणि वरवर निष्काळजी असल्याचे आईला भासवून मी सोमवारी पहाटे बनगरवाडीची वाट धरली. सोमवारची शाळा सोडून मी माझ्या खोलीवर आलो. रात्री शाळेपाशी मंडळी जमतील तेव्हा तिथे चोरीबद्दल वर्दी द्यायची असे मी ठरवून टाकले. हे सगळे करण्यापूर्वी एकवार कारभाऱ्याचा सल्ला घ्यावा या हेतूने मी आईबूला म्हाताऱ्याकडे पाठवून देऊ. थोडा वेळ येऊन जा, मास्तरांचे जरुरीचे काम आहे असा निरोप त्याच्या हाती पाठवला. आईबू निघून गेला आणि झाली गोष्ट पटेल अशा रीतीने म्हाताऱ्याला कशी सांगावी याचा विचार करीत मी बसून राहिले. एवढे सगळे झाले तरी मला मनाला कुठेतरी सारखे वाटत होते की हे प्रकरण काही आपल्या अंगावर शेकणार नाही. काही विशेष न घडता सहजासहजी गुंता सुटेल. आपण उगाच बाऊ करतो आहोत. पैसे चोरीला गेले नाहीत, फक्त ते कुठेतरी चुकून राहिले, हरवले. असे मला का वाटत होते हे काही सांगता येणार नाही, पण वाटत होते हे खरे. यात कोठे मोठा धोका आहे असेही काही भासत नव्हते खरे. आईबू म्हाताऱ्याकडे जाऊन आला. तो नाखुश झाला की त्याच्या कपाळावर आट्या पडत, गालगुप्प होत आणि दोन्ही हातांची घडी छातीवरी. तो दारातून येत होता. तेवढ्यात मी विचारले, का म्हातारा भेटला नाही? भेटला की. न भेटायला तो काय पंत सरकार काय? मग काय म्हणाला? येत नाही म्हणाला. जाऊन सांग तुझ्या मास्तराला. मला सवड नाही. सवड मिळेल त्या दिवशी येईन. मी क्षणभर थंड झालो. कारभाऱ्याकडून असे काही उत्तर कधी काळी मला मिळेल याची पुसट कल्पनाही मला नव्हती. नेहमी मास्तर मास्तर करणारा, अत्यंत समजूतदारपणे वागणारा हा प्रेमळ म्हातारा असा तिरचटासारखा उलट जवाब पाठवणार नाही. मी आईबूला विचारले, चेष्टेनं म्हणाला का खरंच? त्याला चेष्टा कसली? चांगला कावून बोलला. आईबूच्या नाकपुड्या रागाने फुगत होत्या. मास्तराच्या बोलण्याने धनगरांनी असे उत्तर द्यावे ही गोष्ट त्याच्या अगदी जिव्हारी लागली होती.
थांबून तो पुन्हा म्हणाला, तुमच्यावर पार बिघडलेला दिसला होतो. मला काही कळेना, म्हातारा कशासाठी बिघडला? माझ्यातून काय अपराध घडला? टोपी घालून मी तडक म्हाताऱ्याच्या घरी गेलो. चुलीपाशी ठेवलेल्या मंतीचा अपुरा उजेड घरात होता. चुलीतल्या धुराने घर भरले होते. अंजी संध्याकाळच्या भाकऱ्या बडवीत होती. मी येताच तिने चोरून माझ्याकडे बघितली. त्या बघण्याचा अर्थ असा होता की मी चोळी शिवली हे म्हाताऱ्याला सांगू नका. भिंतीला पाटीचा रेटाड देऊन गुडघे उभे करून कारभारी बसला होता. मी येताच त्याने याही म्हटले नाही. त्या बुटक्या घरात उभे राहून मी म्हटलं, काय बाबा निवांत बसलाय? म्हातारा केवळ हो म्हणाला आणि गप्पच बसला. मला मोठे चोरट्यासारखे झाले. धुराने काळवंडलेल्या वरच्या छपराकडे बघत मी उभा राहिलो. अंजीलाही चमत्कारिक झालं. 1-2 वेळा आळीपाळीने तिने माझ्याकडे आणि म्हाताऱ्याकडे बघितले. तिचा चेहरा गोंधळला होता. म्हाताऱ्याच्या वागण्यातला अर्थ तिलाही लागत नसावा. चुलीसाठी बाहेरच्या काटक्या मोडून आणण्याचे निमित्त करून ती बाहेर पडली. मी आणि म्हातारा दोघे राहिलो. तो तसा आखडून बसलेला आणि मी आता काय करावे अशा अवस्थेत उभा राहिलेला. चुलीतला जाळ विझला होता आणि धूर जास्त निघू लागला होता. वर गाडग्यात शिजत असलेल्या कालवणाचा वास वाफेतून बाहेर येत होता. रटरट आवाज होत होता. दारातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने पंतीची ज्योत डुलत होती. भिंतीवर पडलेल्या काळ्या सावल्या हलत होत्या. मला काही बोलणे सुधरेना. उगीच मी उभा राहिलो आणि हळू आवाजात म्हणालो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बाबा. एक जरुरीची गोष्ट सांगायची होती. म्हाताराने मुळीच लक्ष दिले नाही. अंजी काटक्याची जोडी हातात घेऊन आत आली. वाकून चूल फुंकू लागली. म्हातारा खणखणी शब्दात म्हणाला, तू जा आपला, मला काय सांगू नकस, मी काही ऐकणार नाही. आणि जागचा उठून तो मला डावलून दारातून बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. त्या अपमानाने माझा चेहरा गोरामोरा झाला. कानशील तापली. गुटखा गिळून मी बाहेर पडू लागलो तेव्हा अंजी हलक्या आवाजात म्हणाली, त्या भाड्या दाद्यानं काहीतरी सांगितलंय म्हाताऱ्याला. मी विचारले, काय? कुणाला ठावं काय वागला ते, लई हाय आग लावूया. मी ऐकून घेतलं. ही तरणी-टाटी मुलगी घरात एकटी असताना तिच्याशी बोलतं उभं राहणं बरोबर नाही असे वाटले आणि काही न बोलता मी बाहेर पडलो. अंधारातून ठेचा खात खोलीवर आलो. ऐबू दिवा लावून बसला होता. काही वेळा दोघी एकमेकांशी बोललो नाही, पण एकली गोष्ट बोलल्याशिवाय मला राहावे ना. दादू बालट्यानं कारभाराला काहीतरी सांगितलंय. ऐबू, त्यानं माझ्यावर बिघडला. ऐबूला एकाएकी कोडे उलगडल्यासारखे झाले. असं का? होय, मला कळलं आणि ते खरंही असेल. हायच, बालट्या तुमच्यावर भारी जळतो मास्तर. पण जळण्याचं काही कारण नाही. मी त्याचं काही केलंय? तुम्ही गावात आल्यापासून त्याच्या टगेपणाला कोणी विचारणा. तो टग्या आहे का? तर तो जगतो कशावर? याची टोपी त्याला घालायची, त्याची त्याला घालायची. चांगला गोल टग्या आहे तो. एखाद्या कादंबरीत, नाटकात खलनायक असावा तसा हा बालट्या माझ्या मागे का लागला होता हे मला कळत नव्हते. मी त्याचे काही वाईट केले नव्हते, काही अपराध केला नव्हता, पण सुरुवातीपासूनच तो माझ्या दाई पडला होता. जणू त्याचे माझे वैर हे नैसर्गिकच होते. कावळ्या कावळ्या घुबडाचे, सापा मुंगुसाचे असते तसेच नाहीपेक्षा माझ्या गावात येण्याने त्याचे वजन कमी झाले होते. टग्या म्हणून त्याला कोणी विचारीनासे झाले. त्याचा सल्ला घेईनासे झाले म्हणून तो माझा वैरी झाला असे मानावे तर अगदी पहिल्या भेटीतच त्याने मला का फटकावले होते? कदाचित माझ्या अगोदर आलेल्या मास्तराने त्याच्या काही अपराध केला असेल आणि समस्त मास्तर जातीविषयी त्याला राग वाटत असेल. पण माझ्या इतक्या दिवसांच्या वागणुकीने तो जायला हरकत नव्हती. आईबू उठला आणि भाकरी आणण्यासाठी बाहेर निघून गेला. अगोदरच रामा बनगराच्या पैशाने माझी झोप उडवली होती. त्यात बालट्याचे हे जुने दुखणे पुन्हा उपटले. सुरुवातीपासूनच माझ्या मागे असणारा एकच असा गावातला वजनदार माणूस, कारभारी, तोही वाकडा झाला. अलीकडे मला थोडा विश्वास उत्पन्न झाला होता. गावात आपण काही चांगले काम करू, खात्याकडून शाबासकी मिळवू अशी उमेद निर्माण झाली होती. तोवर या घटना घडल्या. माझे मन उदास झाले. उठून चूळ भरली. घरून बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या. एकटाच खात बसलो. त्या खाण्याचा आवाजही मला मोठा वाटू लागला. आणि मग आनंदा रामोशी आला. दाराबाहेरच उभा राहून म्हणाला, एकलेच आहे का मास्तर? एकलेच आहे का मास्तर? हो, एकटाच आहे. जेवतोय का रे आनंदा? जेवा, मी येतो माघारी. झालं जेवण? काही काम आहे का? मी भाकरी गुंडाळून ठेवल्या, हात धुतले आणि आनंद आत येऊन बसला. खोलीचे दार त्याने लावून घेतले. हलक्या आवाजाने त्याने विचारले,
तुमचे काय पैसे गेलेत का खोलीतनं? मला एकाएकी धक्का बसला. या कानाची त्या कानाला ठाऊक नसलेली ही गोष्ट यावर आमोशाला कळली कशी? सांगितली कोणी? ज्या अर्थी पैसे गेले त्याला माहीत आहे, त्या अर्थी ते कोणी कशासाठी दिले होते हेही याला कळलेच असेल. म्हणजे इतके दिवस अब्रूला जपण्याची जी खटपट मी केली होती ती सगळी व्यर्थच गेली. रामाने मोडण्यासाठी दिलेले पैसे मी खाऊन बसलो ही गोष्ट जगजाहीर झाली. आता याला खरी गोष्ट सांगावी की टाळाटाळ करावी, उडवाउडवीची उत्तरे द्यावी, मी चांगलाच गोंधळून गेलो आणि माझ्या तोंडून शब्दही गेले. हो, तुला कोणी सांगितलं? मला ठाऊक आहे. पण कसं? आनंदा शांतपणे म्हणाला. मीच ते नेले होते. माझ्या माझ्या कानावर विश्वासच बसेना. मोठ्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडांनी मी नुसता बघत राहिलो. आनंदाने बरोबर आणलेले धोतरातले गाठोडे सोडले आणि त्याने बंदोबस्ताने ठेवलेले पैसे काढून माझ्यापुढे ठेवीत तो म्हणाला, जसं नेलं तसं परत आणलं. ही घ्या जोखीम. मी पैशावर झडप घातली. ते आपल्या ताब्यात घेतले. मनावरचे प्रचंड ओझे कमी झाले. हा आनंदा रामोशी परमेश्वरासारखा माझ्या संकटाच्या वेळी उभा राहिला असे मला वाटले. मग आनंदा म्हणाला, मोजून बघा. मी 3 रुपये 10 आणे खाऊन बसलोय. ते काय माघारी देणार नाही. पर बाकी तुमचं सगळं रुपये तसं आहेत. त्या रामोशाचा मला राग आला आणि त्याच्याविषयी लोभही वाटला. आनंदा, रुपये नेलेस कशाबद्दल? तुला हे मिळाले कुठे? आनंदा म्हणाला, खंडोबाची आण मास्तर. न्यावं म्हणून रुपये नेले नाहीत. तुमच्यापाशी भाकरी मागावी म्हणून आलो तर तुम्हाला झोप लागलेली. निजलेल्याला जागं कसं करावं? तुम्ही आणलेली भाकरीचं गाठुडं तिथंच दिसलं. घमाघमा वास येऊ लागला. म्हटलं जावं घेऊन भाकरी. झालं मास्तर जागं तर त्यांना वाटल नेल्या कुत्र्यानं. असा विचार केला आणि मुकाट्यानं गटुळं घेऊन घरी गेले. गटुळं सोडलं तर त्यात भाकरी होत्या आणि मुलूकभर रुपये बी होते. ते बघताच वासना झाली. ठीक, पण माझा इकडं गळा गुंतला होता. तो कसा गुंतला? पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे मास्तर. मी जातीचा बेरड. एवढं रुपये पचवायला काही जड नव्हतं, पण 8 दिवस रुपये जवळ ठेवला आणि सारखं मनात यायला लागलं, लेका आण द्या. मास्तरापैकी कार घेतलास, मास्तराचा पैका कार घेतलास. मास्तर काय जहागीरदार का सावकार? त्याला हा धोका कशापायी? कायम बैठकीत बसून हा असा दगा देणं खरं नाही. आणि मास्तर, आज हे रुपये पायापाशी आणलात तुमच्या. आता फिर्याद करा, तुरुंगात डांबा, नाहीतर मोकळा सोडा. ही सगळी हकीकत आनंदाने इतक्या सहज आणि इतक्या मोकळेपणाने सांगितली की त्याला काय बोलावे हे मला सुचेना. लहान सहान चोऱ्या करणारे या रामोशाने मोठीच मजल गाठली होती, पण आपणहून त्याने एक रक्कम माघारीही केली होती. बरे, चोरी करावी म्हणून तो माझ्या घरात शिरला होता, पण ती भाकरीची. रुपये नेण्याचा त्या बिलकुल इरादा नव्हता. तेच त्याच्याबरोबर गेले. आता तो सांगत होता की माझी कणव येऊन त्याने ते माघारी केले, पण खरी गोष्ट ही नसणार. चोरी आज ना उद्या उघडकीला नक्की येणार या विचाराने आनंदा सज्जन झाला. लहान सहान चोऱ्या करून सुद्धा 8-15 दिवसांनी तो त्या मालकापाशी कबूल करीत असे. गेलेला माल इतका मामूली असे की 4 शिव्या हसडण्यापलीकडे कोणी त्याला काही करत नाही. कारण आनंदा म्हणे, मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने न्यावे लागते आणि मी जास्त कुठे नेतो? पोटाला लागेल तेवढंच मला पाहिजे असतं. गुरे खातात, पाखरे खातात, कीड वाळवी खाते, तसे आनंदाने खाल्ले म्हणा आणि हळहळू नका. मांडी ठोकून आनंदा माझ्यापुढे बसला होता आणि मी काय बोलतो याकडे त्याचे ध्यान होते. मला संतापच आला. या माणसाचे पुन्हा तोंडही बघू नये असे वाटले. त्याच्या या मूर्खपणामुळे मला किती यातना भोगाव्या लागल्या होत्या. गेले 8 दिवस माझा जीव कसा झाला होता. मोठ्याने ओरडून मी म्हणालो, शहाणा आहेस, जा. तुझं थोबाड सुद्धा मला पुन्हा बघायचं नाही. आनंदा काही बोलला नाही. कानावर ठेवलेली अर्धी विडी काढून त्यानं दिव्यावर पेटवली आणि तो निघून गेला. मी उठलो आणि तडक रामाच्या घरी गेलो. त्याचे पैसे त्याच्या हवाली केले आणि सुटकेचा श्वास सोडलो. रामा म्हणाला, काय घाई होती मास्तर? पैसा तुमच्या घरी होतं म्हणजे माझ्या घरी होतं. मी म्हणालो, खरं आहे. मध्यंतरीच्या काळात काय घडामोडी झाल्या याची त्याला काही कल्पना नव्हती. शेवटी परत येताना मी आवर्जून रामाला सांगितले, पैसे घरात ठेवू नका, गुंतवून टाका. जमीन घ्या, आणखीन मेंढरं घ्या, पण जोखीम अशी घरात ठेवू नका, वेळ सांगून येत नाही. पुढे काही दिवसांनी रामाने त्या पैशाची मेंढरे घेतली. त्याचे खांड खूप मोठे झाले. जिरायतातील बाजरी हळूहळू वाढली. पोटरीतून लांब दांड्यांशी शेलाटी कणसे बाहेर पडली. हिरव्या तटांवर तपकिरी रंगाची कणसे सर्वत्र डुळू लागली.
आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्यांनी फुलून गेली. तो नाजूक फुलोरा डवरला आणि लहान मुंग्या कंसावर चढू लागल्या. मधमाशा कंसाभोवती फिरू लागल्या. पिवळ्या रंगाची लहान फुलपाखरे जोडी जोडीने तरंगत येऊन बसू लागली. कधी धिंगाणा घालणाऱ्या वाऱ्यावर फुलोरा उडू लागला आणि कणसे उघडी पडू लागली. बाजरीच्या बरोबरीने आता टाकलेले कडधान्याचे वेल पसरू लागले. मटकीच्या शेंगांचे झुपके कुठे कुठे दिसू लागले. हुलग्याला जोम आला. तुरीचा उभार झाडांवर सावळ्या झेंगा दाण्यांनी भरू लागल्या. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या. बांधावर उगवलेले कुरडूचे पांढरे जांभळे तुरे लागले आणि लवकरच फुलोऱ्यांनी डावरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचली. चिवळांचे थवे भरभराट येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले. ज्याची राणे होती ते लोक भल्या पहाटे उठून राखणीसाठी रानात जाऊ लागले. बनगरवाडीतील बायका पोरे रोजगाराला शेजारच्या गावातील रानांवर जाऊ लागली. हिरवे हिरवे खाऊन मेंढरे गुबगुबीत दिसू लागली. त्यांच्या अंगावर चरबी वाढली. नडी अडचणीला धनगर बाजार दाखवू लागला. तेव्हा त्या गुबगुबीत मेंढरांना भाव चांगला येऊ लागला. बाजरी चांगली तयार झाली. पोरे टोरे लिंबूर खाऊन तयारी धरू लागली. दसरा आला. शिलंगण्याच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली. 5 महिने वाढलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्याने आडवी झाली. ती तशीच जमिनीवर पडून दिली तर भुरबुळुका चिमण्या कणसे खातील म्हणून लगोलग पेंढ्या एकत्र उभ्या करून झोपडीच्या आकाराच्या बुचड्या घातल्या गेल्या आणि त्या दडप्यामुळे उभेमुळे बाहेर न आलेले दाणे कणसाबाहेर पडले. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुचड्या उलगडून लहान सहान कोथळ्या घातल्या गेल्या. एकमेकांना लावून उभ्या केलेल्या त्या पेंढ्या सूर्याचे उन्ह घेऊ लागल्या. ओले दाणे वाळू लागले. सकाळी संध्याकाळ होले चिमण्या त्यावर गर्दी करू लागल्या. त्याला नळ होती त्याने मोडून करून कणसे बडवली. घरची जनावरे कुरकुरीत सरमाड खाऊ लागली. घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली. ज्यांच्या घरी संधी होती त्यांनी घाई केली नाही. बाकीची कामे करण्यासाठी बाजरी काढण्याची चालढकल चालवली. पण आज ना उद्या त्यांनाही कोथळ्या उलगडणे भाग होते. हळूहळू कडधान्यही निघाले. हुलग्याच्या शेंगांचे खुळखुळे वाजू लागले. तेव्हा हुलगा निघाला. भुईमुग निघाला. तूर निघाली. मटकी निघाली. मोकळ्या झालेल्या रानातून जनावरे हिंडू लागली. मेंढरे चगळ चोता खाऊ लागली. बाजरीची बरड तांबडी राणी उजाड दिसू लागली. कडक थंडी पडू लागली. रात्री सकाळी सगळ चोता जमवून लोक शेकोट्या घेऊ लागले. त्यांचे ओठ तोंडे थंडीने तडकली. धनगरांची काळी अंगे काळ्या घोंगडीतून निघेनात. निव्वळ शंख ओढ्याच्या पाण्यावर विहिरीवर सकाळच्या प्रहरी वाफा दिसू लागल्या. दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बळावली. काळ्या रानातून ज्वारीची धाटे गुडघ्या मांडीला आली. कमरेला लागू लागली. मधून टाकलेल्या करड्याचे पट्टे काट्याला आले. हरभऱ्याला लहान जांभळी फुले आली. बघता बघता ज्वारीची कणसे दिसू लागली. करड्याला सुरेख पिवळी फुले आली. हरभऱ्याला पोचट घाटे लोंबू लागली. हिरवे बाटूक खाऊन जनावरे गोटीसारखी गोल गरगरीत झाली. पांढरी फेक दिसू लागली. शिंगाने माती उकरलू लागली. बांडा धाटाचा ऊस आणि ओला हरभरा खाण्यासाठी पोरे चोऱ्या करू लागली. राखणाऱ्यांना नजर चुकून शेरडे करडे ज्वारीची घाटे ओरबडू लागली. चिकट हातांनी आणि पांढरे फरकाटे उठलेल्या तोंडांनी पोरे रानात हुंदडू लागली. हुरड्याच्या अंगठ्या ठिकठिकाणी पडल्या. भल्या सकाळी रानात पेटलेल्या अंगठ्याचा धूर आभाळात जडू लागला. तरण्या पोरांनी हुरड्याचा खुराक सुरू केला. म्हातारे खोतारे सुद्धा खलबत्त्यानं कुटून हुरड्याची चव घेऊ लागली. बायका पोरी सवड काढून 4 दाणे तोंडात टाकू लागल्या. दरसाल यावेळी येणारी परदेशी पाखरे बातमी पोचल्यासारखी आली. सूर्य उगवतो न उगवतो तोच दूरवर ट्राव ट्राव आवाज येऊ लागला. निळ्या स्वच्छ आभाळातून त्यांचे शेकडो पाखरे असलेले थवे उडू लागले. उडता उडता त्यांच्या लांबलचक ओळी वेगवेगळे आकार घेऊ लागल्या. अंगणात रानात उभी राहून तोंडे वर करून पोरे ओरडू लागली. तालात म्हणू लागली. कांड्या करकोच्या 12 बैलांचा नांगर धर नांगर धर. ही पाखरांची धाड पडू नये आणि कणसे ओरबाडून त्यांनी पिकाची नासाडी करू नये म्हणून आभाळात फटके फेकून शेतकरी त्यांना बुजवू लागले. आरडाओरड करू लागले. तरी उंच उंच पायाची ती पाखरे गोल फिरत पिकांवर पडू लागली आणि ओरडाओरड करीत ज्वारीची कणसे ओरबडू लागली.
3 कोंबड्यांच्या बरोबरीने वजनाला असलेली चरबीने भरलेली ही पाखरं बघून रामोशांच्या तोंडांना पाणी सुटले. ठासनीची बंदूक गोफणी घेऊन त्यांची उमेदवार पोरे रानामाळातून कांड्या करकोच्या मागे धावू लागली. चुकून मागून 4-2 पाखरे पडू लागली. बऱ्याच दिवसांनी रामोशांच्या झोपड्यातून शिजल्या मांसाचा वास घमघमू लागला. फुललेल्या करड्याच्या फुलांवरील मध गोळा करून अडचणीच्या जागी मधमाशांनी पोळी केली. डहाळे पाडण्याच्या कुऱ्हाडी घेऊन धनगरा रामोशांची पोरे रानातून हिंडू लागली. नेपतीच्या झुडपातून घातलेली पोळी शोधून गोड मध खाऊ लागली. मग ज्वारीची पिके निघाली, करडा निघाला, हरभरा निघाला, खळ्यांची धमाल सुरू झाली. लोकांनी खळी छिपली, मोडणी झाली, मोगलीचे घाव कणसांवर पडले. उफणणी झाली. वाऱ्याच्या झुळकीवर भुस्सा बाजूला गेला आणि मोत्यासारख्या ज्वारीची रास पडली. बारक्या बलुत्याची झिम्मड उडाली. राशी मोजल्या गेला. पाखरांनी, गुजरांनी, चोरांनी नेऊन उरलेले ते धान्य शेतकऱ्याच्या घरी आले. मोकळ्या झालेल्या शेंगांच्या हरभऱ्याच्या खपलीच्या रानातून हिंडून गोरगरिबांनी सरवा वेचला. दाणादाण वेचून घरी आणला. त्यांच्या नजरेतून सुटलेले दाणे पाखरांनी टिपले, मुंग्यांनी नेले. त्यातूनही राहिलेले ते जमिनीतून पडून राहिले. पावसाची वाट बघू लागले. 10 महिन्यांनी हिरवी राने पुन्हा काळी करडी दिसू लागली. सुगी संपली, पाखरे पांगली. दाढेला तंबाखू धरून लोक घटका निवांत बसू लागले. कोल्हाटी येऊन उड्या मारू लागली. दरवेशी येऊन अस्वल खेळू लागली. गारुडी हातचलाखी दाखवून लागली. हे खेळ बघून लोक मन रिझवू लागली, हसू लागले. खुश होऊन शेरपायली धान्य गारुड्याला, कोल्हाट्याला, दरवशाला देऊ लागली. धनगरांची कसबी पोरं गोळा होऊन गजी नाचू लागली. भिंगे लावलेल्या पांढऱ्या दोऱ्यांनी मोरबैलांची चित्रे काढलेल्या काळ्या छाटणी त्यांनी अंगात घातल्या. हातात रंगीबेरंगी रुमाल घेऊन फेर धरला. भला मोठा ढोल घेतलेला ढोल्या इंडीबांग पिंडीबांग करू लागला. डिपांग करू लागला. झांजावला झांज पिटू लागला. हिरवे तांबडे रुमाल उडवीत धनगर मागे पुढे पाय टाकू लागले. गजगतीने नाच सुरू झाला. हलके गती वाढली. पाय भराभर पडू लागले. निळे जांभळे रुमाल उडू लागले. ढोल घुमू लागला. बघता बघता ते 25-30 धनगर, तो ढोल्या, हे सगळे एकत्र झाले. चपळ असा एक कसबी माणूस धुंद होऊन नाचतो आहे हे असे वाटू लागले. घोंगडी खाली घेऊन बसलेले धनगर, दारात उभ्या राहून बघणाऱ्या बायका पोरे देहभान विसरली. तो ताल त्याच्याही अंगात भरला. ती गती त्यांनाही आली. सगळी बनगरवाडी नाचू लागली. डिपांग डिपांग डिचिबाडी डिपांग डिप्पाडी डिपांग डिपांग डिपांग. एकाएकी बिथरलेला कारभारी बरेच दिवस माझ्याशी बोलला नाही. कधी शाळेत येऊन बसला नाही, कधी खोलीवर आला नाही. माझी वास्तुपूस करण्याचे त्याने सोडून दिले. प्रथम मला या गोष्टी चुटपुट लागली, पण पुढे मीही ते विसरलो. थोडासा अहंकार माझ्यापाशी आला. माझी काही चूक नसताना एकाएकी हा म्हातारा माझ्यावर बिघडतो. त्या बालट्याचं कानमंत्र घेऊन माझ्याशी भाषा करण्याचे बंद करतो. हे नाही म्हटले तरी मलाही लागले. आपणहून म्हाताऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे मी सोडून दिले. शाळेचा व्याप बरा वाढला होता. मुले बरी येत होती. त्यांच्या परीक्षा, अभ्यास, उपस्थिती याकडे मला आता जास्त लक्ष द्यावे लागत होते. कारण वरचे अधिकारी येऊन जात होते. खेड्यापाड्यातून शाळा काढल्या. आता त्यांचे यशापयश पाहिले पाहिजे ही जाणीव शिक्षण खात्याला झाली होती. वरून निरनिराळ्या सूचना येत होत्या, हुकूम निघत होते. सुगीच्या सुट्टीत पांगलेली पोरं गोळा करून त्यांना पुन्हा नियमित शाळेला आणण्याचे कठीण काम आयबू करत होता. रामा बनगर करत होता. आनंदा रामोशी करत होता. आणि गावही आता मी बोलला शब्द मोडीत नव्हते. शाळा आणि मास्तर यांविषयी आपलेपणा निर्माण झाला होता. एका सोमवारी मी शाळेत गेलो आणि पोरांनी बातमी सांगितली की 3ऱ्या इयत्तेतला पहिला नंबर असलेल्या सताने एकट्याने लांडगा मारला. मला मोठे नवल वाटले. कसा रे मारला? बाबळ सावळाईच्या कुऱ्हाडीने तोडला मास्तर. त्याचं कातडं वस्तीवर टांगलंय त्याच्या. कुठाय सता? शाळेत नाही का आला? आता तो शाळेला येणार नाही मास्तर. त्याच्या बानं त्याला मेंढरामागं लावल्या. रात्री शाळेपुढे लोक जमले. तेव्हा सताने लांडगा मारल्याची हकीकत खरी का ही गोष्ट मी विचारली आणि ती सविस्तर लोकांनी सांगितली. वाडीच्या आसपासच्या रानात 1-2 लांडगे नेहमी असत. एकटे दुकटे खांड बघून ते मेंढरू धरीत आणि पळवीत. नेटके असेल तर मेंढका पाठला करी लांडग्याला तोंडात
ला घास टाकायला लावे. नरडे फोडलेले ते मेंढरू वरलं महार थोड्या किमतीला विकत घेऊन खात. पण पुष्कळ वेळेला लांडगा मेंढरू घेऊन जाई आणि मेंढका परत येई. असे प्रकार वरचेवर होत. फार त्रास होऊ लागला म्हणजे एखाद्या दिवशी गावातली 5-25 पोरं काट्या कुऱ्हाडी घेऊन बाहेर पडत. रक्क उन्हाताणातून माळ तुडवत फरा काढून लांडगा उठवायची खटपट करत, पण बेरकी लांडगा त्यांना सापडत नसे. दिवसभर वणवण फिरून कुणाच्याही रानातला हरभरा भुईमुग उपटून खात ही शिकारी मंडळी हात हलवीत परत येत. पुन्हा 4-8 दिवसांनी एखादे मेंढरू मारल्याची वर्दी येई. इतका त्रास होऊनही लांडगा मारण्याची विशेष खटपट कुणी करत नसे. खायचे सावज नसल्यामुळे रामोशी या शिकारीविषयी उदासीन असत आणि मेंढक्यांची अशी समजूत होती की खांडातले मेंढरू लांडग्याने धरले म्हणजे मेंढरांना साथीचा रोग होत नाही. या समजुतीमुळे लांडगे चांगले धट होते आणि दिवसे उजेडी रानातून हिंडत. माणूस बघून माती उकरत. बिरा धनगराला काही काम परगावी निघाले म्हणून त्याने पोराला मेंढरामागे पाठवले. डहाळे कुऱ्हाड घेऊन आता माळावर मेंढरे चारीत होता आणि संध्याकाळच्या सुमारास लांडग्याने रानाच्या ढेपणीवर चढून खांड ठेरली. तरवडा नेपतीच्या झुडपाचा आडोसा घेत वगळीने तो खांडाजवळ आला. तरी सताला पत्ता नव्हता. शेवटी खांडातून बाजूला आलेले एक बांडगे हेरून लांडग्याने झडप घातली. त्याचे नरडे धरून तो पळू लागला. सताचा धनगरी कुत्रा चवताळून भुंकत धावला तेव्हा सताचे लक्ष गेले. लांडगा वगळ धरून सुसाट पळत होता. मोठमोठ्या शिव्या देतात सता मागून धावला. कुत्राही धावला. हा हा म्हणता कुत्रा लांडग्याला भिडला आणि उडी घेऊन त्याने लांडग्याच्या मागच्या फऱ्याला धरली. ती कळ येताच तोंडातले मेंढरू टाकून लांडगा मागे वळला. दात विचकून कुत्र्याची मानगूट धरायला बघू लागला. फार सोडवण्यासाठी धडपडू लागला. पण लांडगा वळत होता तसा कुत्राही वळत होता. तोंडात धरलेल्या फऱ्याशी ओढ घेऊन सरकत होता आणि दोन्ही अंगांना सारखे वळूनही लांडग्याला त्याची मान सापडत नव्हती. दोघांची चांगली झटापट झाली. धुरोळा उडाला. कुत्र्यापेक्षा लांडगा ताकदीने भारी असल्यामुळे त्याने कुत्र्याला दरादरा ओढली, झिंजाळले. दातांची पकड सुटून कुत्रा मुंडीवर कुचून उलटा झाला आणि चवताळलेल्या लांडग्याने उडी घेऊन त्याचे नरडे फोडले. कुत्रा विलक्षण केकाटला. दरम्यान सता तिथे पोहोचला आणि कुत्र्याच्या आवरावर बसलेल्या लांडग्याच्या मानेवर त्याने कुऱ्हाड हाणली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. लांडगा उलटा होऊन पाय झाडू लागला आणि रागाला गेलेला सता कसाकस घाव घालत राहिला. लांडगा मेला. कुत्रेही मेले. वगळीतल्या वाळूत खड्डा उकरून सताने कुत्रे पुरले, डोळे पुसले. ते मेले मेंढरू खांद्यावर टाकून लांडग्याच्या पायाला दोरी बांधून त्याला ओढत दिवेलागणीच्या सुमारास सता माघारी आला आणि झाली हकीकत आईला सांगताच धसमसून रडला. कुत्रा गमावला, मेंढरू गमावले म्हणून रडला. स्वतः रडत रडत आईने त्याला समजावले. पोटाशी धरून म्हटले, जाऊ दे, कुत्रा मेला तो लांडग्याचं रगत घेऊन मेला. मेंढरू त्याच्यावरून ओवाळून टाकलं मी, रडतोस कशापायी? ही हकीकत ऐकल्यावर सता शाळेत येतो कधी आणि त्याला मी शाबासकी देतो कधी असं मला झाले. पण 4-6 दिवस झाले तरी तो शाळेत आला नाही. निरोप पाठवले तर सांगावाला की तो मेंढरामागे जातोय, शाळेत येणार नाही. मग सवड काढून मी मुद्दामून त्याच्या रानातल्या वस्तीवर गेली. दिवस मावळून गेला होता आणि फिकट चांदणे पडले होते. वस्ती जवळ आली तशी कुत्रे अंगावर येईल म्हणून सताला हाक मारावी असा विचार मनात आला आणि मी मोठ्याने हाक मारली, ओ सता. वस्तीकडून हाक आली, कोण आहे? मी मास्तर, कुत्र धर रे, अंगावर येईल. सताचा आवाज एकदम खाली आला, कुत्र नाही मास्तर, या. आणि माझ्या एकदम ध्यानी आले की सताचे कुत्रे तर परवाच लांडग्याच्या झटापटीत मेले. मला अपराधासारखे झाले. वस्ती पुढे छान सारवलेले अंगण होते. मातीचे ओबडधोबड वृंदावन होते. त्यात डेरेदार तुळस होती. त्या कट्ट्यावर घोंगडे टाकून सत्ता म्हणाला, बसा. फिकट चांदण्यांच्या प्रकाशात गुरेढोरे सटक्याने चारा खाताना दिसत होती. सताचा बाप बिरा शेरडाची धार काढत होता. बाहेरच्या वाड्यात मेंढरी कोंडली होती. गुरुजांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणीत होत्या. चिपाडे मोडल्याचा खासपसाट येत होता. मोठी बहादुरी केलीस गड्या तू, मला कळलं सगळं. सता म्हणाला, पर लांडग्यानं कुत्रा मारला मास्तर. हो, समजलं मला. मग क्षणभर मी गप्प झालो. सताही झाला. दुधाची चरवी घेऊन बिरा माझ्यापुढे आला. धार काढत होतो. रात करून आला. मी म्हणालो, आलो फिरत. बसा, आमच्यात काय चहा नाही, काय नाही. दूध पेता का? नको, काही जरुरी नाही चहा दुधाची. तसं कसं म्हणून भागतं? घ्या की.
उलिसा आमचा मान म्हणून जा र पोरा पेला आण आतनं. बिरा माझ्यापाशी कट्ट्यावर टेकला. मी विचारले, शाळेत का नाही आला स्वतः 4 दिवस? नाही आला. मीच म्हटलं जा मेंढरा मग नड संपली असली तर आता पाठवा उद्यापासून. बिरा थोडासा हसला. पेल्यात ओतून त्याने दूध माझ्यापुढे ठेवले आणि स्वतःला चरवी आत न्यायला सांगितले. ते चविष्ट दूध मी चाकत चाकत पिऊन टाकले. शेरडाच्या दुधाला थोडासा वास येतो, पण तो चवईने येईनासा झाला होता. मग सावकाशपणे बिरा म्हणाला, स्वतः आता शाळेला नाही यायचा मास्तर. म्हणजे का? तर मीच नको म्हणून सांगितलंय. बाद झाली शाळा, आता आपल्याला उद्योगाला लागा. पण एकाएकी असा का काढतात आला? शिकू द्या की 7वी पर्यंत. मानेला झोका देऊन बिरा म्हणाला, का करायचे? त्याचा आता चांगला नेटका गडी झाला. एकट्यानं लांडगा तोडला त्यानं. पोरटोर नाही राहिला तो. मग आता शाळा कशाला आणि पाटी कशाला? लागू द्या आपल्या उद्योगाला. मी पुष्कळ सांगून बघितले, पण पोराची आणखीन 4 वर्ष वाया घालवायला बिरा तयार झाला नाही. पुन्हा पुन्हा त्याने निश्चयपूर्वक सांगितले की आता मी पोराला शाळेत पाठवणार नाही. माझ्या संगतीला आणखीन एक गडी झाला. तेवढाच माझा कामधंदा लवकर उरकल. तुम्ही आग्रह धरू नका. आणि शाळेत येण्यासंबंधी संतांनाही विशेष अट धरला नाही. तास अर्धा तास वाद घालून मी उठलो आणि उघड्या रानातला गार वारा घेत गावाकडे चालू लागलो. माझे मन उदास झाले. दुपारची शाळा सोडून एकदा मी गावाबाहेर विहिरीकडे आंघोळीला निघालो असताना म्हातारा कारभारी माझ्या मागोमाग येऊ लागला. 1-2 वारं मी मागे वळून बघितले तरी तो येतच होता. दुपारचे ऊन नांगरलेल्या जमिनीवर झळ्या मारीत होते आणि अंगात काही नसलेला धोतराचा खोचा मारलेला कारभारी बांधाने माझ्या पाठोपाठ येत होता. प्रथम मला वाटले कामासाठी कुठेतरी निघाला असेल, पण मी बांध सोडून ढेकळे तुडवीत विहिरीकडे जाऊन लागलो. तेव्हा त्यानेही बांध सोडला. ढेकळे तुडवीत तोही विहिरीच्या बाजूने येऊ लागला. आंघोळ करण्यासाठी आला म्हणावे तर जवळ धोतर तांब्या काही नाही होते. उगीच माझ्या छातीत धाकधूक होऊ लागली. परत मागे न बघता विहिरीपाशी गेलो, कपडे काढून ठेवले आणि लंगोटे लावून आत उतरलो. पाण्यात पडलो. थोडा वेळ डुबक्या मारून वर येऊन बसलो आणि अंग घासू लागलो. म्हातारा कारभारी पायऱ्या उतरून आत आला आणि मी बसलो होतो तिथून वर 2 पायऱ्या सोडून बसला. थोडा वेळ थांबून म्हणाला, एका गावात राहून एकमेकाशी भाषा करायची नाही हे बरं नाही मास्तर. हा आपणहून कसा बोलला याचं मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, बोलणं बंद केलं तुम्ही बाबा, मी नाही. अरे पर का बोलत नाही, कशापायी बोलत नाही हे कधी तुम्हाला विचारलंस का? कशाला विचारू? का कमीपणा वाटला होय तुला त्यात? अरे मानापान आम्ही थोरल्याने बघायचं का तुम्ही कालच्या वलोकरांनी? या बोलण्यानं मी थोडासा हरलो. मीही इतके आखडून वागायला नको होत. समजूतदारपणाने पुन्हा म्हाताऱ्याशी बोललो असतो तर त्याने कारण खचित सांगितले असते. मग म्हाताराच बोलू लागला, मला बारट्यानं सांगितलं आमच्या अंजीला तू चोळी दिलंस, गोष्ट खरी का? माझा चेहरा गोरामोरा झाला. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुचेना. म्हातारा असे काही विचार येईल, त्याच्या न बोलण्यामागे असं काही कारण असेल याची अंधुकशी कल्पनाही मला नव्हती. अंजीला कधी काळी मी चोळी आणून दिली होती ही गोष्ट मी विसरून गेलो. मी काही बोललो नाही हे बघून म्हातारा पुन्हा म्हणाला, त्यानं मारुतीची पायरी शिवली. तू चोळी देताना आणि अंजीनी ती हसत हसत घेताना त्यानं बघितली. हे कळताच माझं डोसकं गेलं. पोरीला मी मार मारली आणि तुझ्याशी बोलणं सोडलं. पण तुझ्यावर माझी पाळत होती. त्यावर आजपासून मला काही वाईट वकट दिसलं नाही. मग म्हणलं एक वार खरं खोटं करावं. खोटं आहे, साफ खोटं आहे. बाळट्या नालायक माणूस आहे. तुमची माझी घसट त्याला बघवेना म्हणून त्यानं हे माझ्यावर कुबाड रचलं. माझा श्वास जोराने होऊ लागला. काळजाचे ठोके जलद पडू लागले. म्हाताऱ्याने पुन्हा म्हटलं, मग चोळी दिली ही गोष्ट खोटीच म्हण की. मी चोळी दिली, पण ती मोफत नाही. अंजीनं खण माझ्यापाशी दिला आणि चोळी तालुक्यातून शिवून आणायला सांगितली. मी तुझ्यापाशी बोललो नाही कारण तिनं मला सांगितलं होतं चोळी मी चोरून शिवतेय, म्हाताऱ्याला सांगू नका. पाहिजे तर तिची माझी रुजवात घाला. असा नालायक माणूस नाही मी. कुणी काहीही सांगितलं तरी मुकाट ते करतो. सर्वांच्या उपयोगी पडतो. याचे उपकार तुम्ही लोक असे फेडाल याची मला कल्पना नव्हती. मला काही जरुरी नाही. नुसती शाळा बघून मला राहता येईल. पोरांना 4 अक्षरं शिकवून जाता येईल. हे मी इतके भरभर तुटकपणे बोललो की म्हाताराही गडबडून गेलो. हे बघ, मला खरं वाटलं म्हणून मी तुला असं बोललो का?
तुला काय केलं का? आता माझी मलाच ती गोष्ट खरी वाटेना. त्यात तू आज खुलासा केलास बालट्या अगोदरच तुझ्या वाईटावर आहे. त्यानं लेकानं बळच काट्याला नायटा केला. असू, तुझ्या मनात पाप नाही नवं. मी अजूनही जोरात होतो. त्यात म्हाताऱ्याकडे बघू बाजू उलटती हे त्याच्या बोलण्यात तोंडावर उमटले तेव्हा मला जास्तच चेव आला. हा, अजून मला विचारा पाप आहे म्हणून. शहाण्या माणसानं तुमच्या गावात राहणं हे पाप आहे. तुम्ही लोक भल्याला गाढव कराल. बस झाली, एवढी नोकरी पुरे झाली. मी वर अर्ज करतो आणि बदली करून घेतो दुसऱ्या गावी. असे शेवटचे बोलून मी वर आलो. कपडे घालून घराकडे आलो. म्हातारा पायरीवर किती वेळ बसला होता आणि परत उठून कधी आला ते मला कळले नाही. त्या दिवशी सर्व दिवसभर माझा राग विझला नाही. कितीही विवेक केला तरी बालट्याचा सूड घ्यावा ही बुद्धी गेली नाही. भर गावात त्याला धरून मारावे असे मला वाटू लागले, पण माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला ते शक्य नव्हते. काहीतरी कुभाड घालून त्याला तुरुंगात टांबावे, निदान ओळखीच्या फौजदाराकडून थोडा चोप आणि चांगला भरपूर दम द्यावा असे वाटू लागले. मी मनाने फारच खाली गेलो. माझी ती वृत्ती ऐबूने ओळखली. काय झाले असावे याचा त्याला अंदाज बांधता येईना. मला विचारायला मन धजेना आणि मी आपणहून काही बोलेना. तो सारखा माझ्या भोवती भोवती करत होता आणि मी काही बोलत नव्हतो. अखेर रात्री अंधारात पडल्या पडल्याच मी ऐबूला म्हणालो, ऐबू, बालट्यानं फार डाळ नासली गड्या. दारापाशी ऐबू चादर घेऊन पडला होता. तो म्हणाला, त्याला एकवार चांगला धडा द्या मास्तर. धडा देणं कठीण नाही रे, पण उगाच गावचा वाईटपणा यायचा. आजपर्यंत चांगुलपणाने दिवस काढले, कुणाकडून हो म्हणून घेतलं नाही. ऐबूलाही ते पटले. थोडेसे समजावून सांगितले की ते त्याला चटकन पटत असे. निदान पटल्याचे तो चेहऱ्यावरून दाखवत असे, तोंडानेही बोलत असे. आज काय केलं मास्तर त्यानं तुमचं? तो काय करणार, लावालावी वाचून कारभारी बोलत नव्हता. त्याचं कारण बालट्या होता. ते मी तुमच्याशी बोललोच होतो. मास्तरचा आणि अंजीचा वाईट संबंध आहे असं सांगितलं म्हणे बालट्यानं म्हाताऱ्याला. या अनपेक्षित बातमीने ऐबूच्या तोंडून एक झका शिवी बाहेर पडली. बालट्याने खोटेनाटे असे दुसरे काही सांगितले असेल, पण त्याने मास्तरला आणि अंजीला संबंध जोडून कारभाराला सांगावे या गोष्टीची ऐबूला नवल वाटली. आणि मग रागही आला. तो म्हणाला, बालट्या इतका लांब पोचल असं वाटलं नाही. मी म्हणालो, गावात कुणीही माझ्या वाईटावर नाही, पण बालट्या मात्र सुरुवातीपासून सापासारखा माझ्यावर डूक धरून आहे. काय करावं काही कळत नाही. बरं, तो समोरासमोर येऊन 2 हातही करत नाही, आडून गोळ्या मारतो. बोलता बोलता मला पूर्वी मी प्रथम आलो तेव्हा बालट्यानं या खोलीत येऊन मला दम कसा भरला होता ते आठवले आणि अंजी प्रकरणावरून गावाला पेटवून हा माणूस केव्हा तरी मला धोपटील असे वाटले. बराच वेळ मला झोप आली नाही. ऐबू घोरू लागले. त्यानंतर तिसरे चौथे दिवशी रात्री बराच वेळ चावडीसमोर बसून मी परत आलो. दार उघडले तेव्हा ऐबू झोपला होता. काडी पेटून मी अंथरूण बघितले आणि पडलो. झोपून गेलो. पहिली झोप होते न होते तोच कसल्या तरी गलबत्याने मी जागा झालो. प्रथम काही कळेना, नंतर वाटले की चावडीकडे काहीतरी गोंधळ चालला आहे. अंधारातच उठून बसून मी कान दिला. केवळ गलक्याखेरीज काही ऐकू येईना. लांडगा आला असावा किंवा कुठे साप निघाला असावा असे मला वाटले आणि ऐबूचा अंदाज काय आहे हे बघण्यासाठी म्हणालो, ऐबू, गोंधळ कसला रे? ऐबू लवकर जागा झाला नाही. तेव्हा अंधारात त्याला हलवून जागे केले. तो बावरला आणि उठून बसून काय काय कोण आहे असं करू लागला. थोडा सावध झाला तेव्हा मी विचारले, तुला गलका ऐकू येतो का? चावडी पुढे माणसं जमली. त्याने कान देऊन ऐकलं. काहीतरी गोंधळ चाललाय चावडी पुढे, बघून येऊया का? मी म्हणालो, चल मीही येतो. पांघरुणाच्या खोळी मारून आम्ही दोघेही बाहेर पडलो. काळोख किट्ट होता. त्यातून सारावाने भरावर गेलो. चावडीपाशी पोहोचलो. प्रथम दिसला त्या माणसाला मी विचारले, काय झालं, गोंधळ कसला? तो म्हणाला, दादू, बालट्याला कुणीतरी हाणलं. कुणी? कोण होता तो अंधारात दिसला नाही. गर्दीतून घुसून मी पुढे झालो. दिवा घेऊन बालट्याची म्हातारी बसली होती. अगं बया, आता काय करू अशी ओरडत होती आणि दाटू बालट्या धुळीत पालथा पडला होता. त्याचा फटका उडाला होता. अंगरखा फाटला होता. बालट्या बेदम मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा जीभ काढून धापा टाकत होता. कारभारी रामा बनगर 2 पायांवर बसून राहिले होते. सारखे म्हणत होते, अरे तू उठून तरी बैस दादू, झालं काय, मारलं कुणी? आणि बालटा डोळे मिटून नुसतीच मान हलवीत होता. त्याला उठायला येत नव्हते, बोलायला येत नव्हते. मी म्हणालो, त्याला असा धुळीत काय टाकलाय तुम्ही लोकांनी? उचलून घरात न्या. सर्वांनी माझे म्हणणे उचलून धरले, पण कोणी पुढे येऊन त्याला उचली ना. मग आनंदा रामोशी पुढे आला आणि मेलेले बकरे उचलावे तसे त्याने बालट्याला उचलले, घराकडे चालवले.
15-20 माणसांचा घोळका खाकरत खोकरत काय झाले ते परस्परांना सांगत विचारत त्याच्या मागून निघाला. बालट्याच्या घरात पोहोचताच घोंगडे टाकून त्यावर बालट्याला घातले. त्याची म्हातारी रडत भेकतच होती. तिच्यावर डाफरून कारभारी म्हणाला, तू गप सुंदरा, काय कळतंय काय नाही? तो काय मेलाय वय गहीवर घालायला? घराबाहेर दाटीने लोक उभे राहिले. तोंडावर पाणी शिंपडले. वारा घातला तेव्हा बालट्या ढापा टाकायचा थोडा गप्प झाला. डोळे फिरवून आजूबाजूला बघू लागला. मी म्हणालो, मला ओळखलं का? तेव्हा त्याने काही न बोलता तोंड दुसऱ्या बाजूला फिरवले. त्याच्या तोंडापाशी तोंड नेऊन कारभारी म्हणाला, भाणार आलास का दादू? मी कोण आहे? तेव्हा दादूने गुटखा गिळला आणि म्हाताऱ्याला आपल्या हाताने गच्च धरला. भिवू नको, तुला काय होणार नाही, असे म्हणून म्हातारा त्याचे हातपाय रगडू लागला. कोणीतरी म्हणाले, मेलो मेलो मला मारलं गा म्हणून ओरडला. तेव्हा मी पळत घरातनं बाहेर आलो. अंधारात काय दिसेना. पुढे येऊन बघतो तर कोणीतरी खाली पडून इवळतंय. मी विचारलं, काय झालं, कोण आहे गा? तर ह्यो बोलला, मी दादू, मला मारलं. रामा म्हणाला, अरे पण कोणी, काय, कशापायी? का आपलं मारलं म्हटलं की भागलं? सांगणारा म्हणाला, देवाला डोळं, तो काय मग बोलनास तर कळावं कसं? तू कुणी पळताना लपताना नाही बघितलंस? नाही बा, आईची आण नाही, लबाड कशापायी सांगू? मग मारलं म्हणावं कुणी. कुणी बाहेरून म्हणाले, ह्यो काहीतरी भानामती खेळ आहे. अरे मग पाटलाच्या वाडीला जावा की कुणीतरी पळताना त्या भलराला घेऊन या, चांगला देवऋषी हाय म्हणतो. कोणी जायला तयार होईना. मी तू सुरू झाले. मला काही हे पटेना. थोडा आवाज चढवून मी म्हणालो, भानामती नाही, काही नाही. त्याला थोडा दम खाऊ द्या, उठून बसू द्या, म्हणजे काय झालं ते कळेल. पण पहिला कोंबडा आरवला तरी बालट्या उठून बसेना. हळूहळू गर्दी कमी झाली. लोक निघून गेले. मी, कारभारी, आयबू, रामा आणि गावातले दोघे चौघे जण मात्र बसून राहिले. फटफटीत होऊन उजाडायच्या वेळेला बालट्यानं डोळे नीट उघडले. पाणी मागितले. ते दिले. गरम चहा करून पाजला. तेव्हा त्याला अधिक हुशारी आली. रामाने विचारलं, बरं वाटतं का दादू? बलट्या क्षीण आवाजात म्हणाला, व्हय. तुला मारलं कोणी? दम घेऊन दादू म्हणाला, मला मारणारं दिसला नाहीत. किती जण होते? काय कळलं नाही. अंधारात एकदम घोंगडी अंगावर टाकली, तोंडात बोळा कोंबला आणि काटा घातला. गुरावानी मारलं र रामा बडव्यांनी मला. तुझा कोणावर वहीम आहे का? बालट्याने नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे बघितलं. उजाडून उन्हे आली तेव्हा, बरं पड आता, असे सांगून कारभारी उठला. आम्ही उठलो, बाहेर पडलो. रामा म्हणाला, या भडव्याच्या 1000 भानगडी कोणी परगावच्या माणसांनी मारलं असलं तर काय पत्ता लागणार? आयबू म्हणाला, तो बोलत नाही, पर मारणारं कोण हे त्याला पक्क माहीत आहे. कारभारी म्हणाला, असणारच. चोरट्याच्या वाटा चोराला ठाव्या. बरंच्या बरं नुसता मारून सोडला. जीव घेतला असता तर कुठं बघायचं होतं? घरी येताच मी आयबूला म्हटलं, आयबू, बालट्याचं आणि माझं वाकडं होतं. उद्या त्यानं वहीम धरला तर? आयबू तुच्छपणे बोलला, तो काय नरपुडा करतोय? बेगमी झालीये बघा त्याची. 6 महिने घोंगडं सोडत नाही आता तो. आणि झालंही तसं. 15-8 दिवस झाले तरी बालट्या हिंडू फिरू 8-15 दिवस झाले तरी बालट्या हिंडू फिरू लागला नाही. लवकर लागेल अशी चिन्हही दिसली नाहीत. दिवसभर तो अंथरुणावर विवळत पडे. कुणी गेले तर काही बोलत नसते. ते बघून सगळे गाव बोलू लागले, बालट्याला भूतानं घोळसला. आता ह्यातनं तो जगत नाही.